आणि शूट करते काय बोलतात बोलो ना सर्वांनी जी काही भावना या ठिकाणी व्यक्त केली आपल्या मनापासून आभार. या ठिकाणी ज्या काही डेअरी इंडस्ट्रीज होत्या त्याच्यावरती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आयकर विभागाने त्यांची तपासणी करण्याचं जे काही तपासणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गोविंदला त्या ठिकाणी निवडलं आणि आता सर्व ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या लीड आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना काही सापडलेलं नाही. त्यांनी जी काही माझ्याकडं कॅश होती 2,35,000 होती त्यांनी मला परत दिलेली आहे. ते काही घेऊन गेलेले नाही. लॉकरमध्ये घरी असणारं जे काही दागिने होते ते सुद्धा त्यांनी घेतलेले नाही. त्यांची जी काही प्रेस्क्राईब त्यांची होती त्याच्या सर्व आतच होती. त्यामुळे त्यांनी त्यालाही काही हात लावलेला नाही आणि त्यांना काही माझ्याकडून सापडलेलं नाही किंवा गोविंदच्या व्यवहारात सुद्धा काही त्यांना तफावत काही आढळलेली नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार किंवा अनुचित वागणं बोलणं झालेलं नाही. त्यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं. त्यांना जे पाहिजे ते सर्व दिलं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची तपासणी केली आणि ते आता इथून गेलेले आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी ते समर्थन मला दिलं, आमच्या कुटुंबियांना दिलं. त्याबद्दल मी रामराजेसाहेब, रघुनाथराजे आणि तिथं असणारे सर्वच मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार. मला काही त्याबद्दल माहीत नाही, परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झालाय. ती पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही, परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी घातली त्याच्यामध्ये 5 तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं. जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं. बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले 2 दिवस आम्ही पेपर वर्कच करतोय. माझ्या ज्या काही त्यांना जबान्या पाहिजे होत्या त्या मी दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं जे काही त्यांना 2,35,000 माझ्याकडे आमच्या सगळ्यांची मिळून कॅश होती. ती कॅश असेल, लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही दागदागिने असतील ते त्यांनी मला जात्यावेळी परत दिलेले आहेत. काही या ठिकाणी जप्त करून त्यांनी नेलेलं नाही किंवा डेअरीत सुद्धा काही जप्त केलेलं नाही. कुठलीही खाती गोठवलेली नाहीत आणि एकंदरीत आमचं कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्यासोबत इतर कुणाची चौकशी त्यांनी केली? हा जो विषय आहे हा फक्त गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे जे संबंधित आमचे संचालक होते किंवा संलग्न काही त्याच्याबरोबर असणारे उद्योग होते त्यांची थोडीफार त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे असं मला समजतं.
या ह्याच्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी जे होते त्यांच्याकडनं काही आपल्याला त्रास किंवा बाकीच्या गोष्टी का त्यांनी आयकर विभागाचे जे काही अधिकारी होते यांच्याही पुन्हाही आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही. आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती.